माझे आदरणीय मार्गदर्शक सुधाकरजी तेलंग साहेब नावच या महाराष्ट्रामध्ये परिपूर्ण असं व्यक्तिमत्व असणारं व्यक्तिमत्व आहे। दुसरं म्हणजे आणखीन एक महत्त्वाचा आणि दुग्धक्षरवा योग म्हणजे माझे मार्गदर्शक दिलीपजी हविपिरे साहेब। खास मैत्री पर्व मित्रत्व कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण जर कोणी असेल तर दिलीप हविपिरे साहेब। आज खूप अतिशय आनंद होतोय कारण काकाज प्रतिष्ठानतर्फे आज लातूरमधील सर्व मान्यवरांचा आज गुणगौरव सोहळा आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचा शब्दशः आभारी आहे, ऋणी आहे। याच्या अध्यक्ष आदरणीय विजयकुमार धुमाळ सर, आमचे स्नेही मित्र, त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला आणि त्यांनी आम्हाला सगळ्याला बोलवलं। कारण हा पुरस्कार नसून एक पुरस्कार हा पुढे आणखी चांगलं कार्य करण्यासाठी मिळालेली खूप मोठी प्रेरणा असते। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे आणि असंच आम्ही सगळे कार्य करू आणि असंच तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहावं एवढी आशा व्यक्त करतो। महाराष्ट्रामध्ये लातूरची ओळख 3 गोष्टींमुळे होते। एक म्हणजे लातूर पॅटर्न, जिथे जाल त्या ठिकाणी लातूरचा नाव त्याच्या पुढे पॅटर्न लागतोच। 2 गंजगोलाई आणि तिथलचं अंबादेवीचं मंदिर। त्या गंजगोलाईवर ग वर अनुस्वार आहे, तसाच अंबाबाईच्या अ वर अनुस्वार आहे। आणि आज तिसरा उपक्रम जो होता तो म्हणजे SP पब्लिकेशन कडून इंद्रधनु एक दृष्टिक्षेप या पुस्तकाचे प्रकाशन, तर त्या ई वर सुद्धा अनुस्वार आहे। आणि लातूरची दुसरी एक ओळख म्हणजे या ठिकाणी गंजगोलाईमध्ये 16 रस्ते एकत्रित येतात। अशा प्रकारचे एकत्रित येणारे रस्ते कुठेच नाही आहेत, महाराष्ट्रामध्ये नाही, भारतात नाही आहेत। आणि 16 ऑगस्ट 1982 ला म्हणजे 16 हा आकडा लातूरसाठी किती महत्त्वाचा आहे पहा। 16 ऑगस्ट 1982 लाच लातूर जिल्हा धाराशिव पासून वेगळा करून जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये 27वा जिल्हा म्हणून आला होता। आणि तिसरं म्हणजे 16वे मुख्यमंत्री सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब हे 16वे मुख्यमंत्री होऊन गेले। आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। आणि अशा प्रकारचा प्रकाशनाचा सोहळा एवढा तुमच्या उपस्थितीमध्ये मोठा होईल एवढं माझं भाग्य तुम्ही उजळवलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो। काकाज प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय काकाज गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। त्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार होता ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, या राज्याचे युवा नेते, काँग्रेस पक्षाचे युवा नेते, विधानसभेतील आमचे मुख्य प्रतोद, आमचे स्नेही लातूरचे कर्तव्यदक्ष आमदार अमित भैयाजी देशमुख साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्यांच्या दुसऱ्या कविता संग्रहाचं प्रकाशन आपण या ठिकाणी केलेलं आहे ते आपले SSC बोर्डाचे अध्यक्ष तथा सहसंचालक श्रीमान सुधाकरजी तेलंग, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्याचबरोबर पंचायत समिती चाकूरचे गटशिक्षणाधिकारी दिलीपरावजी हैबतपुरे, सगळ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ज्यांच्या मुळे या ठिकाणी मिळालेली आहे ते काकाज प्रतिष्ठानचे आमचे मित्र विनोदजी धुमाळ सर, विजयकुमारजी धुमाळ, काकासाहेबजी धुमाळ, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी खाली पण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। पहिल्यांदा काकाज प्रतिष्ठानचे आमचे मित्र विनोदजी धुमाळ, त्यांचे बंधू विजयकुमारजी धुमाळ आणि काकासाहेबजी धुमाळ, या त्रिमूर्तींचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की अतिशय उत्कृष्ट सोहळा
आपण या ठिकाणी आयोजित केला आणि समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहे, म्हणजे आमच्या डॉक्टरांचा सत्कार होतो, आमच्या वकिलांचा होतो, आमच्या शिक्षकाचा होतो, प्राध्यापकाचा होतो, परंतु अधिकाऱ्याचा मात्र क्वचित होतो. अधिकाराविषयी फार काही चांगलं समाजामध्ये बोललं जात नाही, परंतु याला सुद्धा अपवाद असणारे तेलंग साहेबासारखे अधिकारी आहेत. हैबतपुरे सारखे अधिकारी आहेत. हे तुम्हाला समाजाला पण कळायला पाहिजे. मापारी सारखे अधिकारी आहेत, म्हणून साठी अधिकाऱ्यांचा पण सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय काकाज गुणगौरव सोहळा व SP पब्लिकेशन द्वारा प्रकाशित काही प्रकाशनं आणि ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशांचा गौरव सोहळा आज लातूर येथे संपन्न होतोय. विजयकुमार धुमाळ आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मी कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी लातूर येथे या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी साकारला. याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आज ही सगळी मंडळी ही आपली आहे, पण ही दिग्गज आहे. यांचं कार्य लातूरमध्ये तर याचं कौतुक होतच आहे, पण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. असं मी म्हणालो तर ते अतिशोक्तीचं होऊ नये हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप बोलता येईल. खरं म्हणजे हे जे सगळे सत्कार मूर्ती आहेत, तुम्ही लातूरचं नावलौकिक आहात, तुम्ही लातूरचं भवितव्य आहात. लातूरची प्रगती ही तुमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून आज जे आपण एकत्र आलेले आहोत, हा जो स्नेह आहे किंवा हा जो सहवास आहे, हा जो संवाद आहे, हा अतूट असला पाहिजे. कारण तुमच्या संवादातून मला असं वाटतं की नव्या लातूरची उभारणी आपल्याला करता येईल आणि त्यासाठी तुमचं योगदान हे अति महत्त्वाचं आहे. आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. सगळ्यांचे काकाज ग्रुपच्या वतीने हार्दिक आभार मानतो.